हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. सुंदर ते ध्यान भुवे विठेवारी सुंदर ते ध्यान भुवे विठेवारी करकटावरी ठेवणे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक शुभमणी विराजित कंटिक शुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन तुळसी हार गळा
हार कळकाचे पितांबर आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार कळकाचे पितांबर आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा काच पितांबर हरि जय जय 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 विठोबा रघुमाई 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे लोचन रूप पाता लोचन रूप पाता लोचन रूप पाता लोचन सुख जाले वो साजने सुख जाले वो
साजले विठ्ठल बरबार तो हा विठ्ठल बरबार तो हा माधव बरबार तो हा माधव बरबार विठ्ठल बरबार तो हा विठ्ठल बरबार बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरबार तो हा विठ्ठल बरबार सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बर तो हा माधव बरबार तो हा माधव बरबार तो हा विठ्ठल बरबार तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे एके रूमी ऐसे धेंडे एके रोमी ऐसे धेंडे
ब्रह्मांड एके रोमे ऐसे धेंडे एके रोमे ऐसे धेंडे तो या गबळे याचे गदे तो या गबळे याचे गदे उमरा चढता टिका धरे उमरा चढता टिका धरे मारले दैत्य गाढे मारले दैत्य गाढे ज्याचे पुराणे पवाडे ज्याचे पुराणे पवाडे तो या गबळे याचे घरे तो या गबळे याचे घरे उमरा चढता टेका धरे उमरा चढता टेका धरे तुका म्हणे कळा तुका म्हणे कळा अंगी दयाच्या सकळा अंगी दयाच्या सकळा तो या गवळी याचे घरे तो या गवळी याचे घरे उमरा चढता टेका धरे उमरा चढता टेका विढोबार कुमाये ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये विढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये विढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये ढोबार कुमाये जय जय ढोबार कुमाये ढोबार कुमाये कीर्तनातील पहिली चाल गती भक्तिवारण भजन सम्राट कृष्णा महाराज त्याचप्रमाणे भक्तिवारण भजन सम्राट सोमवंशी महाराज
आ
विठ्ठल 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 कुंडलिक वरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकना बजरंग बली हनुमान विठ्ठल 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 कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बाबुली ज्ञानेश्वर सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी बजरंग बली हनुमान विठ्ठल 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 अनंत ब्रह्मांडे एके रोमियाशी धेंडे तो या गवळियाचे घरी उमरा चढता टेका धरी मारिले दैत्य गाढे ज्याचे पुराणे पवाडे तो या गवळियाचे घरी उमरा चढता टेका धरी तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळियाचे घरी उमरा चढता टेका धरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दो सारे चरण संताची या त्यांच्या कृपा समचरण सरोजम सान्द्र लीलांबुदाभम जगनहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्विष्ठितं चुम्बितं पुण्यस्थानं सराली स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालं कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मरूपं या कुंदी तुषार हृदबला या शुभ्रभस्राव्रता या विनदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुते देवै सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा नभो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनोजयं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बस
मस्तक हे पाया बरिया वारकरी संतांच्या अनंते ब्रह्मांडे एके रोम्याचे धेंडे तो या गवळियाची घरी उंबरा चढता टीका धरी प्रस्तुत कीर्तन रूपी स्वीकर्ता निवडलेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा कालेच्या प्रसंगातील सुंदर अशा प्रकारचा अभंग. काल्याचं कीर्तन म्हणलं की गवळणी असतात, राजक्रीडेचे अभंग असतात, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे अनेक प्रकारची अभंग गवळणी. त्यापैकी जगद्गुरु तुकोबारायांचा हा भगवान श्रीकृष्णाचं मोठेपण सांगणारा तो भगवान परमात्मा कसा आहे. अनंते ब्रह्मांडे एके रोमियाशी धेंडे एवढा मोठा तो भगवान परमात्मा आहे. परंतु या ठिकाणी मात्र आल्यानंतर तो या गवळियाचे घरी गवळ्याच्या घरी राहतो. एवढंच नव्हे तर कशा करता येत असेल तर केवळ दुष्टांना मारण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता. मारिले दैत्य गाढे ज्याचे पुराणे पवाडे, पुराणामध्ये ज्याचं वर्णन आहे अशा प्रकारचे राक्षस भगवान श्रीकृष्णानं मारलेले आहे. या ठिकाणी त्याला यावं लागतं धर्माचं रक्षण करण्याकरता. आणि म्हणून निर्गुणामधून तो भगवान परमात्मा सगुण साकार होतो, नावा रूपाला येतो. द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून आला असा जो भगवान परमात्मा आहे त्याचं चरित्र वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. विठाला विठाला हो. भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव अखंड हरिणाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ या ठिकाणी सुंदर प्रकारचं संपन्न झालेलं आहे. शिवमहापुराणसुद्धा कथा सुंदर प्रकारची झालेली आहे. आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं भगवान हनुमंतराय अवतीर्ण झाले. हनुमान जयंती ज्याला म्हणतात. आणि म्हणून त्या निमित्तानं सुंदर प्रकारचं नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे. लाभेश हनुमान मंदिर, साईनगर, शिडको, वाळूज महानगर, बिगा शिडको, वाळूज महानगर एक अशा प्रकारचं हे स्थळ. या ठिकाणी सर्वच वारकरी संप्रदायातील थोर मंडळी नवे नवे सुंदर प्रकारचे मंदिर आहे. भगवान हनुमंतरायाचा आशीर्वाद, लाभेश्वर महादेव मंदिर, भगवान शिवाचा आशीर्वाद, त्याच भगवान पांडुरंगसुद्धा या ठिकाणी आहे. सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आणि सर्व संत महात्म्यांचा आशीर्वाद. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिंदे महाराज असतील, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज मृदंगाचार्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं त्यांचं पहिल्या दिवशीसुद्धा कीर्तन झालेलं आहे नाही का, गोड कीर्तन केलेलं आहे. तसं मलासुद्धा हजर राहायचं होतं. विठाला विठाला हो हो. म्हणून सर्व कार्यकारी मंडळ, मला वाटतं हनुमान मंदिराची सर्व सेवा करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांची वारकरी शिक्षण संस्थासुद्धा आहेत. मुलंही शिकतात, मृदंग शिकवतात, भजन गायन अर्थात सर्व काही शिकवतात ते आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज. त्याचप्रमाणे सर्व इथं उपस्थित असलेले सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण भागवत महाराज गोराडे, त्याचप्रमाणे मंगेश महाराज, अभप सोमवंशी महाराज, अभप कांबळे महाराज, अभप कृष्णा महाराज, अभप थोरात महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय लक्ष्मण महाराज, अनिल महाराज वणे, कोरडे महाराज, त्याचप्रमाणे गव्हाणे महाराज निगा, विनेकरी कोरडे महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या माता भगिनी पुरुष मंडळ आणि आपण सर्व उपस्थित आहात. प्रथमतः थोडासा उशीर झाल्यामुळं सर्वांची माफी मागतो, कारण अजून एक कार्यक्रम मागे होता आणि तो कार्यक्रम करून या ठिकाणी येण्याकरता थोडासा उशीर झाला. परंतु उशीर जरी झालेला असला तरी ही देवाची सेवा आहे, ठीक आहे. सतत उशीर होत नसतो.
आणि परमार्थामध्ये थोडा उशीर झाला तर काही बिघडत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो म्हणून खऱ्या अर्थानं जीवनामध्ये परमार्थ करावा, नामचिंतन घडावं, ही तळमळ संत महात्म्यांची असते. जीवन जगत असताना परमार्थ कसा करावा मला वाटतं ही संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगत असतात. जीवनामध्ये जीवन कसं जगावं, नुसता प्रपंच म्हणजे परमार्थ नाही, तर त्या प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ करता येतो, ही संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला सांगितलं आहे. नवे हनुमान जयंतीच्या निमित्तानं चालू असलेला नामयज्ञ, ज्या हनुमंतरायाने आयुष्यभर फक्त सेवाच केली ठीक आहे, आणि पुन्हा निष्ठावंत सेवा केली, निष्काम सेवा केली, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता फक्त भगवान प्रभू रामचंद्राची सेवा आहे, आणि पुन्हा निष्काम अशा प्रकारची सेवा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की पूर्ण प्रसादाचे कोण आहे? हनुमंतराय. बाकी सगळे अर्ध्या अर्ध्या प्रसादाचे, परंतु हनुमंतराय म्हणजे पूर्ण प्रसादाचे. म्हणून त्यांची शक्ती, त्यांची युक्ती मला वाटतं त्यांच्याकडं पाहिल्यानंतर तुम्हाला आम्हाला कळते. जीवनामध्ये नुसतं देवाकडं पाहायचं नाही, परंतु त्याने केलेला आदर्श जीवनामध्ये आला पाहिजे. हनुमंतरायांनी काय केलं, रामदास स्वामींनी कशा करता हनुमंतरायाची प्रचार प्रसार अशा प्रकारचा केला. कशा करता, तर त्याचं कारण आहे, प्रपंच म्हणला की त्यामध्ये शरीर सुदृढ असावं लागतं ठीक आहे. म्हणून हनुमंतरायाकडे ते पाहायचं आणि आपलं जीवन खऱ्या अर्थानं त्याप्रमाणे करायचं आहे. आणि म्हणून असे जे हनुमंतराय, वास्तविक पाहिलं तर हनुमान म्हणलं की त्यांची भक्ती पुढे येते. 9 भक्तीपैकी दास्यत्व भक्ती ती हनुमंतराची भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. कुठलीही भक्ती केली तरी देवापर्यंत जाता येतं, कुठलीही भक्ती केली तरी अंतःकरण शुद्ध होतं. याकरता तर तुम्हा आम्हाला संत महात्म्यांनी काय सांगितले, हे वारकरी संप्रदायाचे साधन आहे ठीक आहे. वारकरी संप्रदायाचे काय ही साधन आहे. टाळ पखवाज गुळगुळा वाजती टाळ, झणझणा नाद रसाळ, उदो झाला पाहली वेळ, उठा वाचे बदा गोपाळ गा नाही का. गुळगुळा वाजती टाळ का खळखळा वाजती टाळ असं आहे का? गुळगुळा खळखळ नाही. बाकीच्या संप्रदायामध्ये काही वाजल्या जातं, परंतु आमच्या संप्रदायामध्ये संत महात्मे सांगतात त्या टाळाची किंमत. नवे टाळ म्हणजे काय, मृदंग म्हणजे काय, वीणा श्रुती म्हणजे वीणा म्हणजे काय नाही का. यावर देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे, ब्रह्मरस सेवन करायचं आहे नाही का. यावर
खऱ्या अर्थानं तर देवाला आळवायचं आहे, नवे नवे त्याला आपलंसं करायचं आहे. आणि म्हणून तर कीर्तन ही परंपरा या संत महात्म्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे, हे कीर्तन ज्या कीर्तनामध्ये प्रत्येकाला रस घेता येतो, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिंते, स्वभावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. ठीक आहे, काय करा, सगळ्याला विनंती आहे, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, या करता करा, नामचिंतन करा. म्हणून तर हनुमंतरायाने सुद्धा अशाच प्रकारची सेवा केली. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. मला वाटतं जीवनामध्ये फक्त नामाचं चिंतन केलं आणि रामाला सोडून इतरत्र गेले नाही. मला वाटतं आपण चौकडं फिरून येतो नाही काय, आणि दुःख जीवनात आलं की मग देवाकडे विठाला विठाला. हो हो, म्हणून तर भक्त त्याला म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वद. निर्धार ये बर्म चुकोणाय. भक्ताचं लक्षण सांगत असताना भक्त त्याला म्हणलं जातं देवापासून कधी विभक्त होत नाही. देव त्याच्या जवळ येतो. म्हणून तर भक्ती असावी, परंतु निष्ठावंत भक्ती असावी. याकरता जीवनामध्ये भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. अत्यंत श्रेष्ठ म्हणजे भक्ती सांगितलेली आहे. म्हणून जीवनामध्ये भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे आणि ती प्रत्येकानं भक्ती केली पाहिजे. जीवनच भक्ती करताय. ठीक आहे, जीवन कशा करताय? भक्ती करताय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. या करता भक्ती असावी आणि ती पुन्हा निष्ठावंत भक्ती असावी. म्हणून तर भाग्यवान होत्या त्या गवळणी. कामधाम करत होत्या, संसार करत होत्या, परंतु संसार त्यांना शिवत नव्हता. प्रपंचात असून सुद्धा प्रपंचापासून अलिप्त होत्या. सगळं काम करावं लागायचं. नाही का, कुठलं काम करत नव्हत्या, सगळं काम करत होत्या. परंतु ते करत असताना आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. नाही का, सगळं करावं लागत होतं. प्रापंचिक माणूस म्हटल्यानंतर त्याला काय करावं लागत नाही म्हणा, सगळंच करावं लागतं ना. काय करावं लागत नाही. 2 घास खायचे म्हणल्यानंतर हे सगळं करावं लागतं. त्याच्यात गॅस लवकर भेटत नाही. नाही का, भेटायला लागला बरं झालं. असं वाटत होतं की नाही का पूर्णविराम होतो का नाही कोणाला माहिती, की सगळ्यालाच घेऊन पूर्णविराम. जिथं विचार संपले ना, नाही का, जिथं विचार संपले की मला वाटतं तिथं युद्धाचा प्रसंग येतो.
जीवन जगल्या जात नाही, तर माणूस माणसाला खायला येतो. याकरता वारकरी संप्रदाय हा विचारानं चालणार आहे, ठीक आहे, विचारानं चालणार आहे. आणि आपल्याला सुचलेला विचार हा प्रत्येकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो ना, तो म्हणजे वारकरी संप्रदाय, ठीक आहे. म्हणून तर जगामध्ये महासत्ता होण्याचा अधिकार फक्त या भारत देशाला आहे. भारत देशाला आहे. का? या देशामधली संस्कृती जगानं घ्यावी, ठीक आहे. बाकी ठिकाणी पहा, अमेरिकेमध्ये गेलात तर फक्त सोनं, ठीक आहे. इराण, इराक तिकडे गेलात तर फक्त पेट्रोल, तेल, डिझेल. आणि भारत देशामध्ये जर तुम्ही आलात तर संस्कृती, ऋषी मुनींपासून चालत आलेली ही परंपरा, नाही का, संस्कृती, जीवन कसं जगावं, नवे नवे परोपकार कसा करावा. म्हणून तर सताम विभूतया संत महात्मे परोपकारी असतात. म्हणून तर जीवन हे परोपकारी असावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, दुसऱ्यावर परोपकार केला पाहिजे. ही आम्हाला संस्कृती सांगते, हे आम्हाला संत महात्मे सांगतात. म्हणून नुसता प्रपंच करा असं सांगत नाही. प्रपंच असू द्या, परंतु त्या प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ करा. असोनी संसारी जीवे वेगुकारी, असोनी संसारी जीवा वेगुकारी, आजोरे संसारी जीवावे गोकारी, आजोरे संसारी जीवावे गोकारी. वेगशास्त्र मुखारी मायाचा, वेगशास्त्र मुखारी मायाचा, असोनी संसारी, नाही का, संसारामध्ये राहावं. संसारामध्ये राहून परमार्थ करता आला पाहिजे. हेच तर आमच्या संत महात्म्याने सांगितलं. नुसता प्रपंच करा असं सांगितलं नाही, नुसता संसार करा असंही सांगितलं नाही. नुसतं परमार्थ करायचा असेल तर तपश्चर्या करावी लागेल, आणि तपश्चर्या करायची असेल तर सगळं सोडून द्यावं लागेल. संत महात्म्याने तेही सांगितलं नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण यक. भजन करावे भजन करावे वेळोवेळा, ठीक आहे. म्हणून संसारामध्ये राहावं, भगवंताचं नामचिंतन करावं. म्हणून तर भाग्यवान होत्या त्या गवळणी, सर्व संसार करत होत्या.
कामधाम करत होत्या, परंतु भगवान श्रीकृष्णावर अत्यंत प्रेम करणाऱ्या त्या गवळणी होत्या. त्या वेदजान गर्भीच्या श्रुतीरूपी नव्हे मज प्राप्ती, श्रुतीरूपानं प्राप्ती होत नव्हती. याकरता खऱ्या अर्थानं त्या गवळणी झालेल्या होत्या, तपश्चर्या केलेली होती, भगवंताचं सानिध्य मिळावं म्हणून तर त्यांचे प्रयत्न होते. मला वाटतं ते गोकुळ भाग्यवान होतं. प्रत्येक गोकुळामध्ये नवे त्या गोकुळामध्ये झाड असेल, दगड असेल, मला वाटतं ते तृण असेल, हे सगळं भाग्यवान. का? भगवान परमात्मा त्यांच्याकरता त्या ठिकाणी आलेला होता. निर्गुणामधून तो भगवान परमात्मा सगुण साकार झालेला होता. नवे खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहत होता. सहजासहजी आहे का? देव कुठेही राहतो का? भगवान परमात्मा कुठेही अवतार घेत असतो का? नाही का? मोठी माणसं कुठेही येत असतात का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो हो, नाही का? मोठी माणसं कुठे येत नाही. हा तर जगाचा मालक आहे. करतो मग करतो, अन्यथा करतो मी विश्वश्रेयचा भरता, बिगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा, पर्वती भैसकान संडावी, समुद्र रेखान ओलंडावी, पृथ्वी भूती भावी आज्ञा माझी. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण वाले जो जगाते, म्याची नेमिला साता, काळू ग्राची तसे भूता. असा जरी असला ना, परंतु केवळ भक्ता करता निर्गुणामधून तो सगुण साकार होतो. नवे नावा रूपाला येतो. कधी राम होतो, कधी कृष्ण होतो. म्हणून तर 2 अवतार पूर्ण आहे, पूर्ण आहे. राम अवतार मर्यादा पुरुषोत्तम आहे, कृष्ण अमर्याद आहे, परिपूर्ण आहे, परंतु अमर्याद आहे. राम अवतार म्हणलं की मर्यादा आहे. बोली